नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत स्पेस मिशन इयत्ता 10वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 यामधील हा सगळ्यात शेवटचा लेसन आहे। हा स्पेस मिशन म्हणजे अवकाश मोहिमा। यामध्ये हा इयत्ता 10वी विज्ञान भाग तंत्रज्ञान मधील हा सगळ्यात शेवटचा लेसन आहे। स्पेस मिशन म्हणजे अवकाश मोहिमा हा आपण पाहतो। यानंतर आपला स्वाध्याय संपला आणि सर्व विज्ञान भाग 1 सुद्धा संपला। हा शेवटचा टॉपिक आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका, कारण तुम्हाला मग यातील बरेचसे प्रश्न कळणार नाही आहेत। आणि हा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत लगेच शेअर करून द्या आणि तुम्ही पुढील व्हिडिओ पाहत राहा। प्रश्न क्रमांक 2 आहे, स्टेट द रिझन whenever the following sentence are true or false। ट्रू और फॉल्स तुम्हाला इथे लिहायचं आहे। फिलिंग द ब्लँक्स आणि ट्रू और फॉल्स दोन्ही एकाच पेजवरती दिलेले आहे ऑलरेडी तुम्हाला। परंतु हा जो शेवटचा लेसन आहे तो विद्यार्थ्यांसाठी अतिशय सर्वात सोप्यात सोपा हा लेसन असणार आहे आणि आहे सुद्धा। तुम्हाला पाठांतरणात सुद्धा गुण मिळवून द्यायला सुद्धा 5 ते 6 मार्क्स या एकाच लेसनवरती असतात आणि अतिशय सोपा टॉपिक आहे, त्यामुळे तुम्हाला आउट ऑफ गुण नक्की मिळतील। तुम्ही फक्त स्वाध्याय जरी पाठांतरण केला किंवा चांगली तयारी केली, समजून घेतलं, तर या धड्यामधील आउट ऑफ गुण तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत। यासाठी स्वाध्याय सोडवणं फार गरजेचं आहे। स्वाध्याय सोडवलं तर तुमची प्रॅक्टिस होईल, सराव होईल, उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त गुण परीक्षेमध्ये मिळवू शकता। हा प्रश्न दरवर्षी वर्षाआड म्हटलं तरी परीक्षेमध्ये पडतो। वार्षिक परीक्षा, युनिट टेस्ट, प्रॅक्टिस पेपर हा हाफ आणि हाफ अशा प्रकारे प्रत्येक प्रश्न हाफ गुणांसाठी नक्कीच पडतो। सॉल्व द फॉलोइंग यामध्ये सुद्धा तुम्हाला सॉल्व केलेले काही प्रश्न आहेत, अतिशय सोपे आहेत। तुम्हाला फक्त एक स्केपचा फॉर्म्युला टाकायचा आहे, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचे आहे। तुम्ही जरी कॅल्क्युलेशन जरी चुकलात तरी हा हाफ मार्क आणि हा हाफ मार्क तुम्हाला इथे मिळून जातो आणि कॅल्क्युलेशनचे मार्क सुद्धा आउट ऑफ मिळतात। सगळ्यात शेवटच्या 2 स्टेप जरी तुमच्या चुकल्या तरी वरील स्टेपला हे गुण मिळतात। गणितामध्ये हे सर्वात सोपी पद्धत आहे की उत्तर जरी चुकीचं असेल, फायनल उत्तर, तरी तुमच्या स्टेपला गुण नक्की दिले जातात। हा सेकंड आहे, यामध्ये तिचा फॉर्म्युला टाकलेला आहे, स्केप व्हॅलेन्स टाकले आहे। फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत। दिलेली संख्या म्हणजे गिवन जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला हाफ मार्क्स मिळतो। त्यानंतर फॉर्म्युला हाफ मार्क आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायला हाफ मार्क, असा 1.5 मार्क तुम्हाला अप्रॉक्सिमेटली मिळून जातो। तर हा झाला आपला विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मधील हा शेवटचा लेसन आहे। तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आणि ही प्लेलिस्ट मात्र आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचलीच पाहिजे आणि त्याला याचा नक्कीच फायदा होणार आहे। धन्यवाद, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह।